हे दोन पदार्थ नियमितपणानं दररोजच्या आहारामध्ये थोड्याफार तरी प्रमाणात घ्या, म्हणजे तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. नंबर 1 आहे काळे मनुके. आता हे काय द्राक्षापासून बनवलेले असतात. द्राक्ष काही आपल्याला 12 महिने मिळत नाही, मग ते साठवून ठेवलेले जे असतात किंवा हे जे काळे मनुके म्हणून त्यांना ते प्रिझर्व केलेलं असतं, यांना भिजवलं पाहिजे. याच्या भिजवून त्याच्यामध्ये बिया असतात, ग्रेप सीड्स म्हणतो आपण. या ग्रेप सीड्सचा खूप चांगल्या प्रकारे फायदा असतो. हे काळे मनुके जर भिजवून खाल्ले त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं. हे सॉल्युबल फायबर्स असतात, पाण्यामध्ये ते पाणी पकडून ठेवतात आणि पोटामध्ये गेल्यानंतर त्यानं चांगल्या प्रकारे पोट साफ व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण असतात, बरेचसे जीवनसत्व पण असतात, खनिज असतात, क्षार असतात. दुसरा पदार्थ आहे तूप. तूप हे दररोजचं 1-2 चमचा तरी कमीत कमी तूप तुमच्या आहारामध्ये गेलं पाहिजे. त्यानं पोट साफ व्हायला, तुमचं आरोग्य चांगलं राहायला चांगल्या प्रकारे मदत होते.